नमस्कार राजांनो, खूप सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला नफा आणि तोट्याचे क्वेश्चन येतात. त्या क्वेश्चनला कसं डील करतात बघा. रमेशने 12,075 रुपयांना एक बॅग विकत घेतली आणि विक्री किंमत 15% नफा मिळून विकली, तर विक्री किंमत किती असेल? 15% नफा आणि विक्री किमतीवर नफा आहे, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामुळे क्वेश्चन चुकतो. 15% म्हणजे 3/20, हे कन्वर्ट करता आलं पाहिजे. ही कोणती असणार त्याची? ही असणार सेलिंग प्राइस, कारण की विक्री किमतीवर नफा आहे. आणि नफा कितीचा आहे, प्रॉफिट कितीचा आहे? तर 3चा विक्री आणि हा नफा. ठीक आहे ना. म्हणजे मला सांगा खरेदी किंमत किती असणार? 20 रुपयाला विकल्यावर 3चा नफा म्हणजे 17 रुपये. अरे बरोबर का? 17 रुपये त्यांनी खरेदी किती केले? 1275. म्हणजे 17 बरोबर 1275. 17 रेशो बरोबर 1275. तर एक रेशोची किंमत काढून घे. 17 1 17, 17 7 119, किती उरले? 8, 17 5 85. एक रेशो बरोबर 75 आहे. तर त्यांनी विक्री किंमत विचारली. विक्री किंमत किती? 20 रेशो. 20 रेशो एक रेशो बरोबर 75 असेल, तर 20 रेशो बरोबर किती असणार? 75 गुणिले 20 म्हणजे 75 दुने 150 आणि हा 0 म्हणजे 1,500. ऑप्शन करेक्ट असणार डी. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.